शरीराने जरी अपंगत्व दिलं असलं तरी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे भूषण कासेकर। माझ्याबरोबर आता उपस्थित आहेत भूषण कासेकर आणि यांनाही असंच पायाने अपंगत्व आलं आहे, पण या पायाच्या अपंगत्वावर त्यांनी मात करत पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी यश मिळवलं आहे। आपण त्यांच्याशीच अधिक बातचीत करून जाणून घेऊया की नेमका कोणता प्रसंग असा आला की तुम्हाला ही वेळ आली तुमच्यावर। की म्हणजे जन्मानंतर 6 महिन्याचा असताना पोलिओ झाला होता। पोलिओ झाल्या कारणाने म्हणजे आई वडील असे मला हॉस्पिटलला घेऊन जायचे, जी अखिल भारतीय जी आजी आलेला संस्था आहे, तर तिकडे रेग्युलर मला वर्कआउटसाठी घेऊन जायचे, म्हणजे स्ट्रेचिंग करा, हे करा। त्यावेळेला जेव्हा मी लहान असताना तेव्हा तिकडे इक्विपमेंट वगैरे बघून ना तर आणि मला खूप त्यामध्ये इंटरेस्ट झाला की अरे असं हे करू शकतो आपण पण काहीतरी अजून बॉडी वगैरे बनवू शकतो। एकंदरीत तुमच्या स्पर्धांचा अनुभव कसा होता सगळ्या? मला 5 वर्ष झाले जे मी नॅशनल गेम्समध्ये पार्टिसिपेट करायला लागलो आहे। 2005ला पहिल्यांदा मी नागपूर येथे पार्टिसिपेट केलं होतं नॅशनल गेमसाठी। 4 इंटरनॅशनल गेम केलेत, त्यातले 3दा मी चौथा प्लेस। आणि ह्यावेळेला फर्स्ट टाईमलाच मला ब्रॉन्झ मेडल लागलं, म्हणजे 4थ्या प्रयत्नामध्ये इंटरनॅशनलमध्ये ब्रॉन्झ मेडल लागलं होतं। भूषण, आता यापुढचं तुमचं नेमकं टार्गेट काय असणार आहे? आता पुढे खूप इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स आहेत, तर जसं मला आता ह्या वेळेला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे त्याचप्रमाणे मी प्रयत्न करेन की सिल्वर मेडल, गोल्ड मेडल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच भूषण, तुम्ही कुठल्याही स्पर्धेत यशस्वी व्हाल, आमच्यातर्फेही तुम्हाला शुभेच्छा। तरी होते भूषण कासेकर, त्यांनी सांगितलं कशा प्रकारे अपंगत्वावर मात करत त्यांनी नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धा गाठण्याचा प्रयत्न केला आहे। कॅमेरा पर्सन योगेंद्रसह वैभव परब, स्टार माझा, मुंबई।